सर्वांना माझा नमस्कार. मी शीतल तुमच्या सोबत युवा शक्तीचा उगम कॉलेज पासून समुदायापर्यंत या कार्यक्रमात तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण या ठिकाणी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारत देशाची युवा शक्ती म्हणजे आपल्या भारताची ताकद आहे. आपल्या भारताच्या प्रगतीच्या आशेचं किरण म्हणजे आपला भारतीय युवा आहे. आणि आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असंच ऑब्जेक्टिव्ह उद्देश घेऊन कार्यरत असणारी CYDA संस्था अर्थात सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज. आपल्या CYDA संस्थेचं काम भारतातील अनेक राज्यांमध्ये चालतं आणि आपण आपल्या सर्वांचं भाग्यच म्हणावं लागेल. या संस्थेतील कार्यकर्ते प्रियाजी आणि अभंगा आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. तरी प्रियाजी आणि अभंगा तुमचे दोघींचे मनपूर्वक मी स्वागत करते. थँक्यू शीतल. आज आपण तुम्ही करत असलेल्या युवांसाठी महत्त्वाचं कार्य पूर्ण भारतभर करताय आणि ही खरंच खूप अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. आम्हा सर्वांना CYDA कडून युवांसाठी जे कार्य केलं जातं या सर्व कार्याची परिचिती आहेच. त्यासोबत आज आपण त्याच कार्याबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्ही जेव्हा कॉलेज आणि वस्ती पातळीवर युवांसोबत काम करता तेव्हा तुम्हाला जाणवणारे युवांचे प्रश्न आणि त्यासाठी तुम्ही करत असलेल्या उपाययोजनांवर आपण आज चर्चा करणार आहे. प्रियाजी, मी तुम्हाला आपण सुरुवात करू की जेव्हा तुम्ही वस्ती पातळीवर युवकांसोबत काम करता तेव्हा तुम्हाला युवकांच्या कोणकोणत्या समस्या किंवा त्यांचे प्रश्न असतील ते तुम्हाला जाणवतात आणि त्या प्रश्नांवर तुम्ही कशा प्रकारे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करता? सर्वप्रथम तर आम्ही वस्ती पातळीवरती यूथ रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून काम करतो. म्हणजे ज्या शहरी वस्त्या आहेत त्याच्यामध्ये आमचं वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर आहे आणि त्यामध्ये आम्ही 13 ते 29 वयोगट हा जो आहे की जो खरं तर खूप म्हणजे शारीरिक आणि मानसिक बदलांचा असा मानला जातो. तर ह्या वयोगटातल्या मुलामुलींसोबत आम्ही काम करतो की ज्यामध्ये खेळ, गाणी, कला, नृत्य ह्या सर्वाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमच्या सेंटरमध्ये एंगेज करतो आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्यासोबत करिअर मार्गदर्शन म्हणा, जीवन कौशल्य आहे ह्या सर्वांसंदर्भात आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेत असतो आणि त्यांना एक स्वतःचा विकास कसा करायचा ह्यासाठी तयार करतो जेणेकरून ते एक आत्मविश्वासाने तयार होतील आणि भविष्यात सामाजिक प्रश्नांवरती पण काम करतील आणि एक लीडर म्हणून ते पुढे येतील ह्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. खूप सुंदर. आणि मला एक प्रश्न विचारायला आवडेल प्रियाजी, तुम्ही जेव्हा यूथ रिसोर्स सेंटरमध्ये मुलांना म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू एंगेज करता, त्यांना मोटिवेशनल गोष्टी आहेत सगळ्याच, त्यामध्ये तुमचा पालकांचा काही सहभाग वगैरे? पालकांचा सहभाग असतो. म्हणजे की आपण ज्या काही कार्यक्रम घेतो त्या सर्व कार्यक्रमांमध्ये पालक सहभागी असतात आणि आपण त्यांना म्हणजे सहभागी करून घेऊनच सर्व कार्यक्रम करतो. अभंगाजी प्लीज, तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये युवकांसोबत काम करता तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या त्यांच्या समस्या जाणवल्या किंवा काही अनुभव आले जे तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल? मी जेव्हा महाविद्यालयामध्ये युवकांसोबत काम करते त्यावेळेस बऱ्याच वेळेला मला जाणवतं की जे महाविद्यालयातील युवक आहेत त्यांच्या अनेक गोष्टी एकाच वेळेला चालू असतात. जसं की मित्रमैत्रिणी असतील, त्यांचं स्वतःचं पर्सनल लाईफ आहे, त्यासोबतच कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये त्यांना एक स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी ते तिथे येतात. त्यासोबतच मग त्यांना जे जाणवतं की त्यांना जे त्रास आहे किंवा त्यांना जे मानसिक तणाव येतो, त्यांचं एक कॉलेज लेवलला त्यांचं स्वतःचं बिझी शेड्यूल तयार झालेलं असतं. कारण कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्यांचे जे कॉलेजमधले क्लासेस आहेत ते चालू असतानाच त्यासोबत त्यांचं स्वतःचं आवडीचं क्षेत्र असेल किंवा त्यासोबतच जर पालकांच्या
खातर त्यांनी निवडलेलं क्षेत्र आहे यामधली त्यांची जी घालमेल असेल ही जाणवते. त्याबरोबरच लिंग भेदभाव जाणवतो की बऱ्याच वेळेला असं होतं की जे मुलगा आता एखादं कॉलेजमध्ये क्लासमध्ये लीडर चूज केले जातात, सिलेक्ट केले जातात, तर त्यामध्ये कोणी मुलगी उभं राहिली तर मग मुलीचं मी का ऐकू, किंवा मग मुलगा उभा राहिला तर मग त्यांच्यामध्ये वादिवाद सुरू होतात. मग ते वादिवाद थांबवणं किंवा त्यासोबतच एक समाजामध्ये जसं तू म्हणाली सुरुवातीला की आपल्या भारताची युवा ही एक शक्ती आहे, भारताचा एक भक्कम आधार आहे युवक आपले, तर त्यांना आपले जे अधिकार आहेत ते कसे ते यूज करू शकतात, त्याचा वापर कसा ते करू शकतात, त्याची जाणीव असणं आणि समाजातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी युवक स्वतः काय करू शकतात या सगळ्यांवरती CYDA लिंग भेदभाव, लिंग समानतेवरती त्यांच्यासोबत वर्कशॉप घेतात, त्यांच्यासोबत चर्चा करतात. त्यासोबतच त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना समजण्यासाठी त्यांच्यासोबत मूलभूत अधिकारांवरती वर्कशॉप घेतले जातात आणि त्यानंतर त्यांचे एकंदरीत विकास होतो. खूप खूप धन्यवाद अभंगा, खूप सुंदर अनुभव आहे. आणि प्रियाजी आणि अभंगा, तुम्ही दोघीसुद्धा CYDA मार्फत खूप छान काम करत आहात आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि माझा एक प्रश्न राहील तुम्हा दोघींसाठी, कारण आपला श्रोतावर्ग हा बहुतांश युवा आहे आणि आमच्या युवकांसाठी तुम्ही काय म्हणजे एक आदर्श युवा म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काय म्हणजे एक मेसेज द्याल, एक मेसेज आमच्या युवांसाठी? युवकांनी तर सर्वप्रथम स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांनी समाजातले जे प्रश्न आहेत त्यांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पण त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असं मी संदेश देईल. अभंगा, तुम्ही काय मेसेज द्याल? माझंही हेच म्हणणं आहे की जर आधी स्वतः ते घडले तर ते नक्की उद्या देशाला घडवू शकतात, देशाला पुढे नेऊ शकतात. त्यामुळे स्वतःला घडवा आणि असेच पुढे देशाला नेत राहा. थँक्यू सो मच. दोघींचे सुद्धा खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटू एका नव्या चेहऱ्यासोबत, एका नव्या अनुभवासोबत. सो मस्त रहा, स्वस्त रहा. थँक्यू.